आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस। अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं। एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला। महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही, सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही, कपाला कान आहे पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही, बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानं ते कधी बोलू शकत नाही, बारकाईनं पाहिलं तर कंगव्याला दात आहेत पण त्या दातांनी ते काही चावू शकत नाही, टेबलाला पाय आहेत पण ते पायही कधी चालू शकत नाही, आणि खुर्चीला हात आहे पण त्या हातांनी ते कोणतेही कर्म करू शकत नाही। अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसाररूपी मोगचळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्वे या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात जीवाला समजलेलं नाही, आणि ते समजावून दे या देहातील चैतन्याचा कळ साधण्यासाठी ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य घेऊन या ब्रह्मांडाच्या पाठीवरती 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल गेल्या अनंत काळापासून शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये अवतरणारी ही पंढरी आणि शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसांपासून सुरू असणारा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीला आनंदाचं पर्व आहे, आणि त्या आनंदाचं पर्व असण्याचं कारण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ब्रह्मांडाच्या पाठीवरती दुःखाची लयलूट असताना त्यातही सुखाचा महासागर कशा पद्धतीने यावा याचा आदर्श ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे राजे छत्रपती शिवराय आहेत, आणि आज त्यांची खऱ्या अर्थाने जयंती आहे, आणि या जयंतीचा आजचा हा खऱ्या अर्थाने सोहळा आहे। आणि खऱ्या अर्थानं शिवजन्म उत्सवाचा हा सोहळा आणि त्या अनुषंगानं आपल्या शिवजयंती कमिटीनं या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून 5 दिवसांपासून नामसंकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या टाळ्या या ठिकाणी होऊन जाऊ द्यात महाराज। आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं त्या अनुषंगानं या व्यासपीठावरती ज्यांच्यामुळे आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिरूप करणारी मंडळी दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न, कारण एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलेल महाराज। वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य आजच्या काळात जर कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहे आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो, कारण दूरदर्शनवरती आजी अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी आई पप्या कपा देवा पिया तो पक, पण त्या मागे त्यांचा
महाराजांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो। माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी। असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राब राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वप्नवित करतात, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो। आपल्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी। दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून दोघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले आहेत, पण जेव्हा खऱ्या अर्थानं हार्मोनियमवरती बोट जातं आणि मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो। तर आपल्या दोघांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे माझ्या जनाई मुक्ताईचा वासंगणारा आमच्या आई आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे, कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडक हस्त, विठुवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला। म्हणजे तो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्या टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो। असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं। आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो। एकदा बाबांसाठी जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची दंडसंहिता ज्यांच्यामुळे आज आसमंती आहे असे वारकरी संप्रदायाचे वटवृक्ष असणारे आमचे समस्त टाळ महर्षी, आमच्या लेकरांसाठी त्यांना घडवणारे गुरुजन, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजे। खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय, तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही मला टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी एकदा अपेक्षा आहे लोणीकर मंडळ एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जात्या। आणि या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग, कारण संध्याकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत आपल्या घरातही नवीन सप्ताह सुरू झाला गेल्या 5-6 वर्षापासून, कारण आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान याचे रिपीट टेलिकास्ट सोडून तुम्ही या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्याही चरणावर दंडवत प्रणिपात करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो। विठ्ठल आज खऱ्या अर्थानं आपल्या 5 दिवसीय खऱ्या अर्थानं सोहळ्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि अनुषंग जर पाहिला तर साक्षात ब्रह्मांडाच्या पाठीवरती परमात्म्याचाही लाडका अंश आणि ज्यांना पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं परमात्म्याने स्वर्गाच्या मांदियाळीमध्ये सुवर्ण सिंहासन उभं केलं ते म्हणजे राजछत्रपतींची जयंती आहे। आणि या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं आमच्या समस्त तरुण शिवजयंती कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नामसंकीर्तनाचा घाट घातलेला आहे। मग आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो की महाराज खऱ्या अर्थानं इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत। गेल्या अनंत वर्षांपासून आपल्याही गावाला नामसप्ताहाची परंपरा आहे। मग तरी शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन नामसंकीर्तनाचं आयोजन का केलेलं आहे, किंवा आजच्या आमच्या ग्रामस्थांना आमच्या तरुणाईला नामसंकीर्तनाची खरंच गरज का आहे लक्षात घ्या महाराज। या माझी भाषा कळते ना, बोलण्याचा स्पीड जास्त होत नाही ना, नाही, चला पुढे लक्षात घ्या महाराज। मग आता प्रश्न पहिला असा आहे की आमच्या आजच्या तरुणाईला नामसंकीर्तनाची गरज का आहे लक्षात घ्या। या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे, पण जगावं कसं हे मात्र समजलेलं। तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल आणि बोलावं लागेल, कारण सध्या बाबा काय झाले, महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेतला, घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजही गायब आणि अभंगही लक्षात नाही। लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्तातला संवाद आहे आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल। मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही, जाऊ कमी कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे आणि एवढा एकच सरळ आहे।
पण चालायला आडवाई सप्ताह आलं तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. आणखी पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून ते संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपा आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे विचारच कधी येऊ नये म्हणून ते संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे तन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, तुमच्या डोक्यात आहे का दीड वाजवायच्या येताना तुम्ही मी काही आणलं, आमटी थंड होणार नाही, काळजी करू नका, फक्त बोलत चला. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्राद्वारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय, तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढं सुंदर लक्षात घ्या महाराज. आणि आज जो अनुषंग आहे तो शिवजयंती उत्सव सोहळ्याचा आहे. आणि म्हणून तर आपण चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग आपुल्या हितात जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, म्हणजे आजच्या अभंगामध्ये आपण मासाहेब जिजाऊ आणि राजे शहाजीराजांना धन्यता देतोय. याचं कारण आहे महाराज त्यांचे संस्कार होते म्हणून तर बाल शोभा छत्रपती शिवाजी राजे झाले. अरे काय माझ्या राजाचा इतिहास, पण लक्षात ठेवा माझ्या राजाचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी याच पुण्यपावन लोणीच्या मातीमधून पाहता पाहता 11:15च्या सुमाराला पुन्हा एकदा आम्हाला त्या वेळेचा खऱ्या अर्थानं आश्वाचा लगाम खेचावा लागेल. पुन्हा एकदा आम्हाला पुन्हा वादळी स्वरूपातून वाऱ्याच्या झोतासोबत माघारी जावं लागेल. आणि मग दिसेल तो चमकणारा सूर्य, त्या सूर्याच्या पलीकडे चिरंतन सत्याचा शोध घेण्याचा आता मात्र प्रयत्न करावा लागेल. 1200चा कालखंड आमच्या नजरेसमोर येतो आणि पाहता पाहता ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा गजर आमच्या डोळ्यासमोर उभा ठाकतो. आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मग मात्र तुकोबारांचं दर्शन झालं. आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न झाला, त्याच वेळी रक्ताच्या चिखलामध्ये एक अश्व उधळत होता. त्या अश्वाकडे नजर गेली आणि मिनमिना दिवा मात्र तेजोलीत झाला. त्याला निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती दिलं होतं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी, त्याप्रमाणे त्याच दिव्य दृष्टीचा आधार घे आता इतिहासाचा कालखंड आमच्या नजरेसमोर आणावा लागला. आणि मग कालखंड समोर आला. इसवी सन 1600 आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोकंवर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खिलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. कारयवनी सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छाताडावर थैथया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाहाकार सजीवच नाही तर निर्जीव दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात छेदत होता. तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि मी चमकली
मालोजींच्या रूपानं सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि त्याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेल्या मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजाई नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ मासाहेबांच्या मनी दाटला. रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले. रयतेच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि मासाहेबांच्या डोळ्यांच्या खड्या पाणवल्या. मासाहेब विचार करू लागल्या, अरे स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता, पण आमच्या आया बहिणींचा असा अपमान. अरे हा बळीराजा म्हणजे खऱ्या अर्थाने या मातीचा वैभव, पण त्याची ही अवस्था आणि या अवस्थेला बदलणारा कोणीच नाही का? जर या ब्रह्मांडाच्या पाठीवर कोणीच असेल तर ज्याप्रमाणे द्वापार युगामध्ये अधर्माचा खऱ्या अर्थाने नाश करून धर्माला प्रज्वलित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. त्रेतायुगामध्ये धर्माला कळत चढवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे माझ्याही पोटी उद्या या गुलामगिरीचा नाश करून स्वराज्याचा अग्निकुंड प्रज्वलित करणारा माझ्या पोटी उद्याचा खऱ्या अर्थाने पुत्र जन्माला येईल. आणि मासाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटलंय, हे अंबिके रणचंडिकाय वरदायने वरदान दे, उन्मत्ताई सिंहासने चिरपाट न्यामचा पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला. सकाळची वेळ होती. सूर्योदयाचा सुमार होता आणि शिवनेरच्या गडाचे दरवाजे उघडले. मासाहेब लक्ष्मीबाई बाहेर आल्या आणि लक्ष्मीबाईने एक वेळ विश्वासरावांकडे पाहिला आणि सांगितले, धनी अव स्वराज्याचा मुकुटमणी जन्मला. मासाहेब जिजाऊंच्या पोटी स्वराज्याचा अग्निकुंड पेटला. आणि खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊ नावाच्या विद्यापीठामध्ये आता शिवरायांचं शिक्षण सुरू झालं. मासाहेबांनी रामायण महाभारताच्या कथांनी आणि नवतुकोबांच्या विचारांनी आता बाळ राजांना खऱ्या अर्थानं संस्कारांना परिपूर्ण घडवलं. राजांचं वय झालं 7 वर्ष. याच काळात जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होतं. पोरकी झाल्यावानी जनावरं रानोमाळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण खायला आला होता. शिवनेरच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना,
मासाब हे लोक कोण हा तर बळीराजा हे राजे बळीराजा राजा मासाब राजा असा असतो होय आणि त्याच वेळी मासाब उतरल्या शुभा हा बळीराजाच आहे रे पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून रयत पोडके राज नाही मासाहेब नाही हा तान्या तसा 6 वर्षांचा बाळ राजा तार दिशी उभा राहिला दोन्ही मुठी आवळल्या तशा मासाहेब उतरल्या यांना कुणीच वाली नाही राजे आकाशातून वीज कडकडावी असा बाल कडला नाही मासाहेब नाही मी मिळवेन ते राज्य मी घडवेन ते बळीराज मी होईन तो राजा अवघ्या 7 वर्षांचे बाळ राजे पण काय ती उमे काय ती समज कशी आली असेल ही उमे आणि कशी आली ही समज बाळ राजा हा मातीचाच गोळा होता ना पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी म्हणून 393 वर्षानंतरही आज इतिहास ओरडून सांगतोय आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ कारण खऱ्या अर्थानं जोपर्यंत आमच्या घरातली जिजाऊ घडत नाही आणि जोपर्यंत उद्याचे आमचे शहाजीराजे घडत नाही तोपर्यंत शिवजयंतीचा जागर करताना उद्या आमच्या घरात शिवराय जन्माला येतील ही आशा ठेवणं पोकळ आहे पण ज्या दिवशी या मातेमध्ये आमच्या घराघरात उद्याच्या जिजाऊ घडतील आणि उद्याचे शहाजीराजे घडतील त्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये उद्याचे शिवराय जन्माला येतील आणि तेव्हा शिवराज्याची खरी संकल्पना मूळ अस्तित्वात हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण त्यासाठी आपल्या मातीच्या गुळ्याला घडवणारी एक आई आणि वडील महत्त्वाचे असतात म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्या लेकराचं ही साधायचं असेल तर पहिल्यांदा माता पित्यांनी जागे राहणं गरजेचं आहे म्हणून आजच्या वंगात तुकोबार आहे प्रथम चरणामध्ये धन्यता माता पित्यांना देतात समस्त सुरकंठमणी ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत म्हणजे खऱ्या अर्थानं औचित्य निधीनुसार जर पाहिलं तर औचित्य प्रस्तावनेनुसार खऱ्या अर्थानं एक आई खऱ्या अर्थ आपल्या लेकराला घडवून परिपूर्ण करत असते म्हणून धन्यता माता पित्यांना आहे पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनुषंग जर पाहिला तर खऱ्या अर्थानं जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या मायबापांना धन्यता आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मग तुमचं माझं हित कोणतं आहे
माझे दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत सगळ्यांच्या पाया माझे दंडवत हित ते करावे देवाचे। आता याही प्रमाणानुषंगानं आपण प्रथम चरणाचा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनुषंग समजून घेऊयात। कारण मग तुमचं माझं हित कोणतं आहे लक्षात घ्या महाराज। जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे। मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो। कशासाठी? सरकार जमा करण्यासाठी। कशासाठी? सुखासाठी। सुखासाठी बंगला बांधला। 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही लोणीत आले। आता प्रत्येक गावात एक टोळी आली। बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही। या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब। फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 25 स्क्वेअर फूट गेले 25, 3च महिने गेले। तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब। थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब। आणखी 4 महिने गेले मोकळा रावसाहेब। 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे। महाराज हे माझं वाक्य नाही। अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही। महाराज सांगतात जन हे सुखाचे, दिला हे तल्याचे, अंत हे काळीचे। कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे पशु असू द्या अथवा मनुष्य असू द्या महाराज, पण जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं गुळाच्या ढेपेसारख्या सगळीकडून मुंग्या जखडलेल्या राहतील। पण त्या गुळाचा शेवटचा अंश संपला की मात्र मुंग्या राहणार नाहीत। अगदी त्याप्रमाणे जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे। आता शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्ताच्या क्षेत्रातून फक्त 4 गोष्टी आज आपण घेऊन गेलो तर आपल्या घराचं शिवराज्य झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का एवढी मात्र विनंती आहे। आता सुखासाठी घर बांधलं, कारण 58 वर्ष तुम्ही फाटकी लुंगी लावून मुंबई पुण्यात नोकरी करून घर बांधलं, पण मला सांगा त्या घरानं सुख दिलं? आता सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा। आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज। आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत, तो भंडारा पालतून उभा राहतो, आपल्याच अंगावर पडतो काय? पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, कारण तुमच्याकडे मिळतात का? महाप्रसाद थंड होणार नाही तुम्ही बोलत चला। महिला मंडळ सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही। हा म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा, आज जर खरं बोलले परमात्मा तुमचं ऐकणार आहे, आणि आज जर बोलले नाहीत अजून 5 वर्ष पप्या पिवळा होत नाही। मग खरं सांगा पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही। आपला बाबा यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही, यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत। बरं जाऊ द्या महिला मंडळ, खरं सांगा ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा। ब ब ब ब ब बरेच नवरदेव राहिलेत गावात। बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच?
मग इथं बसलेली कोणती आई या धर्ममंडपात आज शपथ घेईल महाराज? आज माझे डोळे उघडले. आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने टाळी वाजवा. आता काय लबाड दुनिया आहे महाराज. आता या 5-10 टाळ्या वाजल्या पोरांच्या आहेत, पोरींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी, माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला तर शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी ITचे जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत. गादीवर उभा आहे, 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. ज्यांचा पगार 90 ते 92 हजार म्हणजे 11.5 ते 12 लाखापर्यंत त्यांचं पॅकेज आहे. पण त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळी बस घेऊन लोणीला? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. तुम्ही बोलत चला बुवा. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोड विनंती करतो, आता विचार बदला. आणि खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या सगळ्या आयांना तुम्हाला एक विनंती आहे, सध्या निम्म्या पोरींचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलीत. माझं बोलणं तुम्हाला कदाचित कडू वाटेल पण आज खऱ्या अर्थानं 90% केसेसमध्ये घटस्फोटांच्या आईचा मुलीच्या जीवनात वाढता हस्तक्षेप हे सगळ्यात मोठं कारण आहे. आता महिला मंडळीत बसलेल्या सगळ्या सासूबाई खरं सांगा, आपल्या सुनेला तिच्या आईचा फोन रोज आहे की नाही? आता तुम्ही इथं बोलणार नाही पण खरं फक्त आता स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, तुमचाही रोज संध्याकाळी 8 वाजले का लेकीला फोन आहे की नाही? मग बदलणं कोणी गरजेचं आहे? तुमचा फोन पहिला बंद झाला पाहिजे. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली त्याला. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा DJ आणला, रात्रभर सगळ्या मित्रांना एकत्र करून फुलाची गाडी सजून फुलाच्या गाडीत वाजत गाजत जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढं आल्यावर बोलवतो ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपे. तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता खरंच सांगा पुरुष मंडळी, सुखासाठी बायको केली, सुख मिळालं? उत्तरी तर देऊ नका, 12 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला पुण्यात विद्यापीठात पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले. आता ही तर एक नवीनच टोळी आली बो, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही पण कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत. पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणते शिवरायांचे विचार आम्ही आत्मसात केलेत याचा मात्र विचार करावा लागेल. कारण शिवरायांचं चरित्र म्हणजे संघटितपणाचं चरित्र आहे. पण आज त्यांचा जागर करताना 2 भाऊ जरी घरानं एकत्र आले नाही तरी मनानं जरी एकत्र आले तर मला वाटतं वास्तवातली शिवजयंती साजरी होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण महाराज, हा विषय व्यासपीठावर बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते. पण वर्गात बसल्यानंतर मांडीला लावून बसले होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते. पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणते शिवरायांचे विचार आम्ही आत्मसात केले याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका आहे. तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा
आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकायचा विचार करत असाल, तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर तुम्ही रामायण बारकाईने अभ्यास आहो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. पण इथं सोन्याच्या पप्पा काही एक तोळा मागितला तर वर्षभर थांबावं लागतंय. लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा टाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण भरत आणि लक्ष्मण भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसायाने मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादामध्ये ओढून पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला तर रामायणामधून आपण आपल्या खऱ्या अर्थानं तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल खऱ्या अर्थानं. आणि हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो महाराज, आज जर पाहिला गेलं त्या फुटभर बांधांच्या वादामध्ये कुटुंब व्यवस्थेत लागलेलं ग्रहण एवढं टोकाला गेलंय की आज रक्ताची नाती मात्र कायमची संपुष्टात येऊन आज वादाचं रूपांतर त्यासाठी झालं. हे सगळ्यात मोठं वास्तवता आहे. आता इथे एवढी वयस्कर पिढी आहे. मला सगळे बाबा तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तर द्या. तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता खरं सांगा, तुम्हाला एकट्याला मोकळं चालता येतंय का त्या बांधावरून? बरं, ज्यांनी अख्खं आयुष्य फक्त बांध कोरण्यात घालवलं, कुणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोराण्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांसोबत आयुष्यभर कोर्टात भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल आज इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना हात जोडून एक शिवजयंतीच्या निमित्तानं विनंती करून जातो. शिवचरित्र म्हणजे फक्त अफजल खानाचा फाडलेला कोथळा नाही. शिवचरित्र म्हणजे खऱ्या अर्थानं शाहिस्ते खानाची तुटलेली बोट नाही. या पलीकडचं शिवराज्य आम्ही ज्या दिवशी समजून घेऊ, त्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवरायांचं चरित्र हे संघटितपणाचं चरित्र आहे. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तुमचा मुलगा म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं एक विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही तर मरेपर्यंत महाराज मला तुमच्या गावात बोलू नका. पण या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. आता तुमच्या फुटभर बांधांच्या वादामध्ये पुढच्या पिढ्यांना आणून पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त करू नका. कारण खऱ्या अर्थानं ही आजची आमची तरुणाई, म्हणजे आपण जर आपल्या ग्रामीण भाषेतला शब्द आहे गरम रक्ताची तरुणाई आहे. कारण युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू, जो कोणत्याही खऱ्या अर्थानं प्रज्वलित झाला तर तो तुफानही आणल्याशिवाय राहत नाही, आणि मार्ग चुकला तर वादळही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला जर योग्य मार्ग देण्याचं काम कोणाचं असेल ते मातापित्यांचं आहे. म्हणून तर धन्यता मातापित्याला आहे. पण महाराज आज तेच मातापिता या फुटभर बांधांसाठी आपल्या लेकरांनाही या वादात ओढून नाहक त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावतात. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अहो खऱ्या अर्थानं आपलं निम्म आयुष्य या फुटभर बांधांच्या वादामध्ये गेलंय. हात जोडून विनंती करतो, खऱ्या अर्थानं त्या फुटभर बांध तुम्हाला आयुष्यात काही देणार नाही. कारण आयुष्यात कमवलेला सगळा पैसा, कारण शेतकऱ्याचं जीवन रब्बी आणि हंगामी दोनच पिकांमध्ये खऱ्या अर्थानं जगणार, आणि त्यातही पावसानं ओढ दिली, काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. पण आज जर शांतपणे तुम्ही विचार केला, तुमच्या जीवनात कमवलेल्या कष्टाचे 50% पैसे वकिलाची फी आणि पोलीस स्टेशनच्या पायरीवर जात आहेत. मग आम्ही कोणत्या शिवरायांचे विचार आत्मसात केले आहेत? विचार करावा लागेल. म्हणून ज्येष्ठ मंडळीनं तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनात पहिली विनंती करतो, या फुटभर बांधांच्या वादामध्ये आपल्या पुढच्या पिढीला ओढू नका. तोच कोर्टात आणि खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनला जाणारा पैसा जर तुम्ही लेकरांच्या शिक्षण आणि व्यवसायाला खर्च
केला. माझं एक वाक्य लिहून ठेवा, पुढच्या 10 वर्षात त्याच बांधाच्या पलीकडं तुमची लेकरं 2 एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि तरुण मंडळींना आज एक विनंती करून जातो, महाराज इथं ही जी वयस्कर पिढी बसली ना, ही फक्त घरात 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही रोज संध्याकाळी रात्रीच्या झोपल्यानंतर हीच आमची वयस्कर पिढी डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्रे आठवून पहा. तुमचा माझा हा बाप खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 20व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आपल्या लेकरांसाठी आई पण स्वीकारलं. आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी आयुष्यभर जळत राहिला. आणि याच लोणीच्या गावात चौकामध्ये गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरेत. एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. अरे उतार वय येईपर्यंत खऱ्या अर्थानं आयुष्यात अनेक चटके त्याने सहन केले. तो मात्र आपला स्वार्थ विसरून आपल्या लेकरांसाठी जगत राहिला. पण खऱ्या अर्थानं आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज ग्रामीण भागात सुद्धा आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या मायबापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? या निमित्ताने याचा मात्र नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, शिवचरित्राचा सगळ्यात मोठा जर कणा कोणता असेल तर शिवरायांच्या जीवनात फितुरी आली नाही का? शिवरायांच्या जीवनामध्ये त्यांना गद्दारीला सामोरं जावं लागलं नाही का? पण ह्याही सगळ्या गोष्टींच्या पलीकडं त्यांनी स्वराज्य नावाचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यासाठी अविरतपणे कार्य केलं. म्हणून मार्गात जरी नात्यांमध्ये अडथळे आले पण त्यांनी दूर केले आणि समाजाला एकसंध केलं. आणि तो एकसंधपणा होता म्हणून करोडोचं खऱ्या अर्थानं औरंगजेबाचं सैन्य असूनही मुठभर मावळ्यांनी स्वराज्य उभं केलं. आणि आम्ही रक्ताच्या 2 भावांमध्ये जर एकत्र यायला तयार नसू तर शिवरायांच्या मनातली शिवराज्याची संकल्पना आम्ही कधी सत्यात उतरवणार आहोत याचा या निमित्ताने जरी विचार करू शकलात. आणि रक्ताच्या नात्यांमधलं वितुष्ट भले घरांच्या भिंती 2 झाल्या असतील पण मन जर आम्ही दुबंगू देणार नसू तरी आपली शिवजयंती योग्य पद्धतीने साजरी झाली असं म्हणता येईल. हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो. हो महावैष्णवमाऊली ज्ञानोबा फार गोड सांगतात महाराज, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता गावागावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात एकच मंत्रा होती, किती? एक. पण एका मंथरेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं, केलं की नाही? आता लोणीच्या प्रत्येक वार्डात अशा 5-5 मंत्र आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील. आणि एकदा का तुमच्या सासूनांमध्ये विष निर्माण झालं की गावांमध्ये इतर महिलांमध्ये बसून त्या तुमच्या कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंत्रांचं ऐकून जी सून आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणारे आणि ज्या सासरमध्ये आपली पुढची पिढी घडणारे त्या सासरचा विचार करायचा की अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझ्या बहिणींना एवढा विचार जरी करू शकलात तरी खऱ्या अर्थानं तुमच्या घराचा स्वर्ग आणि या देहाचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, तिथं डबल डेंजर आहे दादा. गावकीन भावकी. ती 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून 10ला झालाय तो. आता त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल. आणि एकदा तुमच्या भावाबद्दल तुमच्या अंतकरणात विष निर्माण झालं की तुमच्या घराच्या मध्ये भिंत टाकायला फक्की घेऊन ती सगळ्यात पुढं असेल. अहो वकील पाहून द्यायला हे कावळे सगळ्यात पुढं असतील. पण एकदा कोर्टाची पहिली तारीख पडली का मग मात्र गावातल्या पारावर बसून तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारे सुद्धा हेच कावळे असतील. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा कावळ्यांना दूर ठेवून मावळ्यांचं
त्यांचा आदर्श घेऊन आपल्या घराचं शिवराज्य करायचं एवढा विचार जरी या शिवजयंतीच्या निमित्तानं करू शकलात तरी आपलं घर शिवराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल विठ्ठल आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला एक विनंती शिवजयंतीच्या निमित्तानं करून जातो. तुम्हाला भाऊ आहे ना, आता विचारावं लागतंय हा रोड झाल्यापासून, कारण तुमच्याकडे आता पाणी बऱ्यापैकी आलंय त्याच्यामुळं नाही म्हटलं. आता गुंठा 4-4.5 लाखाच्या पुढूनच गेलाय, बरोबर ना. मग भाऊ आहेत ना, आहेत. महाप्रसाद थंड होणार नाही, आमटी थंड पडणार नाही, काळजी करू नका, फक्त बोलत चला. तुम्हाला भाऊ आहे ना, त्या भावाला ओळखताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊ बिजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला, ओ वाळती भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पानन पान शिकवतं. कारण लक्षात घ्या महाराज, या हिंदुस्थानच्या मातीत राजे अनेक झाले पण या राजांमध्ये महाराज मात्र एकच झाले, आणि या मातीत महाराज अनेक झाले पण त्या महाराजांमध्येही राजे मात्र एकच झाले. त्या मातीमध्ये राजे अनेक झाले पण महाराज मात्र एकच झाले, आणि महाराज या मातीत अनेक झाले पण त्यातले राजे मात्र एकच झाले, आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. कारण अनेक राजे झाले जे शक्तिशाली होते, अनेक राजे झाले जे बुद्धिसंपन्न होते, अनेक राजे झाले जे चारित्र्य संपन्न होते, पण बुद्धी शक्ती आणि चारित्र्याचा संगम असणारा या हिंदुस्थानच्या मातीतला एकमेव महामानव झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. कारण माझ्या राजानं खऱ्या अर्थानं आपल्या बहिणीलाही, म्हणजे खऱ्या अर्थानं रक्ताच्या नाही तर मानलेल्या बहिणीला सुद्धा देवत्वाचा दर्जा देणारा माझा राजा म्हणजे छत्रपती शिवराय आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण राजांनी नजर समोर टाकली, कल्याण समोर दिसत होतं आणि कल्याण लुटायचं हा बेत तर राजांच्या मनात निर्णय झाला. आणि शेवटी भरलेल्या दरबारामध्ये आबाजी सोंदेवांकर राजांनी पाहिल्याने सांगितलं, आबाज आहे स्वराज्याचा मुकुटमणी आपल्याला खऱ्या अर्थानं बसवायचा असेल, आता कल्याण काबीज व्हायला हवं. आणि एवढे शब्द ऐकले आणि आबाजी उत्तर, राज आज राज्याला जातो, उद्या सकाळपर्यंत आलो की. आणि एवढे शब्द घेतले, विडा घेतला, आणि पाहता पाहता आबाजी आपल्या निवडक मावळ्यांसोबत कल्याणवरती तुटून पडला. रात्रीची वेळ होती, पाहता पाहता नंग्या तलवारी नाचत होत्या, आणि यवन उठायच्या आत मात्र परास्त होत होते. आणि त्याच वेळी कल्याणच्या सुभेदाराचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थानं तो माघारी फिरला. पण त्याच वेळी आबाजी सोंदेवांची नजर गेली, अरे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवरती, तिचं लावण्य खनी तेज पाहिलं, आणि आबाजी विचार करू लागला, ऐसे लावण्य आजपर्यंत पाहावयास मिळाले नाही, ऐसे लावण्य माझ्या राजाच्या चरणी असेल तर. आणि त्याच वेळी आबाजीने आपल्या हुजरांना आदेश दिला, आणि आबाजी सोंदेवानं कल्याणच्या सुभेदाराची सून नजर कैद केली. दुसऱ्या दिवशी दरबार भरलेला होता, आणि आबाजी सोंदेव राजांच्या समोर आला. राजांना मुद्रा केला, राजे मोहीम फत्तेची. अरे बाबाजी, माहित होता आम्हासी तुम्ही गेलात म्हणजे मोहीम फत्तेच होणार. आणि त्याच वेळी आबाजी उतरला, पण राज या टायमाला सोन्या नाण्यासोबत आणखी एक वस्तू आणली याची, तुमच्यासाठी घेऊन आलो याची, तुमच्या चरणावर द्यायची. आणि त्याच वेळी राजे उतरले, अरे अशी काय गोष्ट आहे. आणि आबाजी सोंदेवाने टाळींचा गजर केला, आणि त्याच वेळी सेवक मात्र कल्याणच्या सुभेदाराची सून समोर घेऊन आले. माझा राजा सिंहासनावर बसलेला होता, आणि आबाजी सोंदेवानं जशी कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात आणली, माझ्या राजाने एक वेळ खऱ्या अर्थानं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं, दुसऱ्या वेळी डोळे पाडवले, आणि त्या चरणाकडे नजर गेली, आणि हे जळजळीत कटाक्ष आबाजीकडे टाकला. आबाज ते केलं ते योग्य नव्हे आबाज, या उपर ऐसी गुस्ताखी झाली तर मृत्यूदंडास पात्र राहिला आबाजी, हे काय केलं तुम्ही. आणि त्याच वेळी राजांच्या मुखातून बोलू म्हटले, अरे अशीच आमुची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती.
पण इथं शब्दांचा गोंधळ आम्ही अनेक वेळा केला. आतापर्यंत आम्ही वाक्य असं ऐकलं, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती. मुळात नाहीच असं, कारण मासाहेब जिजाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं देव्हाऱ्यातल्या देवत्वाचा दर्जा माझ्या राजाने आपल्या आईला दिला होता. मग राजे असं म्हणतील, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती. मुळात वाक्य असं आहे, राजे सांगतायत, अरे अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, शिवाजी ने दिया सुंदर राजा, माझी जाऊने दिया शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. खऱ्या अर्थानं त्याच वेळी आबाजीने एक वेळ पाहिलं आणि राजाने उत्तर ते झाले, आबाज हे आमच्या या बहिणीला मानाची साडी चोळी देऊन पुन्हा माघारी पाठवा. आणि त्याच वेळी भोयांना इशारात झाली आणि भोई पुन्हा डोली उचलून कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला साडी चोळी देऊन पुन्हा कल्याणला माघारी घेऊन गेले. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी कल्याणच्या सुभेदारची सून माघारी गेली ना, त्यावेळी त्या नवऱ्यानं तिला विचारलं, अरे तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? यावर कल्याणच्या सुभेदारच्या सुनेने दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. त्या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, अरे मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. अरे शाहिस्ते खानाची तुटलेली बोटं घेऊन शाहिस्ते धावत होता, त्यावेळी त्याची बेगम उतारली. खऱ्या अर्थानं तुमची बहीण कुठे दिसत नाही. त्यावेळी शाहिस्ते खानाचं वाक्य आजही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं सांगितलं, माझी बहीण जर लाल महालात असेल, काळजी करायचं कारण नाही, शिवा कसाही असेल, पण तो आपल्या खऱ्या अर्थानं रक्ताच्या काय, पण यवनांची कोणती स्त्री असेल तर बहीण सोडून कोणत्याही दुसऱ्या मानाने तिला वागवणार नाही, ती बिनधोकपणे खरी येईल. हे माझ्या राजाचं चारित्र्य होतं. पण शिवजयंतीचा गजर गेल्या 393 वर्षापासून आम्ही करतोय. पण या 393 वर्षामध्ये रोज जर आम्हाला प्रत्येक वृत्तपत्रात अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार नावाचे शब्द आढळत असतील तर कोणते शिवरायांचे विचार आज आम्ही आमच्या डोक्यात आणि अंतकरणापर्यंत रुजवले याचा मात्र विचार करावा लागेल. कारण शिवरायांचं चरित्र डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाही, तर शिवरायांचं चरित्र आपल्या अंतकरणामध्ये रुजवणारं चरित्र आहे. आणि ते चरित्र ज्या दिवशी आम्ही आत्मसात करू, माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई रात्रीच्या 12:30 वाजता सुद्धा कोणत्याही रस्त्यानं अनवाणी पायानं आनंदानं चालेल, कारण तिला माहीत असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे. त्या दिवशी शिवजयंतीला कळत चढेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या, माझ्या खऱ्या अर्थानं लक्षात घ्या महाराज. जर पाहिला गेलं तर राजांच्या चरित्रातलं पहिलं सूत्र म्हणजे मासाहेब जिजाऊंनी दिलेले संस्कार आणि त्या संस्कारांच्या बळावरती राजे घडले. आता खऱ्या अर्थानं मूळ मुद्द्यावरती येतो. तुम्हाला भाऊ आहे ना, कारण खऱ्या अर्थानं भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन पान शिकवतं. पण जी बहीण आपल्या भावाकडे रक्षाबंधनला राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन येत होती, हळूहळू लोणीच्या मातीमध्ये गुंठ्याचा भाव 5 लाखापर्यंत गेला. आणि तीच बहीण आता जर हक्क मागायला 500चा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्हालाही, तुम्ही कितीही खऱ्या अर्थानं मार्गशीर्ष उपवास केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा मात्र या निमित्तानं नक्की विचार करून जा. कारण आजपर्यंत जर पाहिलं तुम्ही बदललेलं गाव आणि बदललेल्या तुमच्या भावाची परिस्थिती पाहताय, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना तो दिवस आजही आठवून पहा. त्या दिवशी तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. एवढाच आधार तुमच्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला. आणि वडिलांनी पाहुण्यांना सांगितलं, पाहुणं पाहता का
काय फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमच्या लग्नाचे 2च हप्ते सोसायटीचे तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळतपणाचा लाख रुपये